चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलेलं आहे। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर हे झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। चेंबूरमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते, त्याची दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी आता पोलीस देखील पोहोचलेले आहेत। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अमोल, नेमकं काय घडलेलं आहे, हे झाड कसं कोसळलं, काय या संदर्भात अधिकची माहिती आहे? नक्कीच आपल्याला माहित आहे की काल रात्रीपासून पावसाचा जोर आहे ते मुंबई उपनगरांमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून देखील पावसाची रिमझिम आहे। अशा परिस्थितीत झाडे कोसळण्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत। चेंबूर रोड क्रमांक 11 या परिसरात ही जी घटना घडलेली आहे, यामध्ये जी शाळेची बस होती ती मुलांना शाळेत नेण्यासाठी त्यांनी त्या बसने पिकअप केलेलं विद्यार्थ्यांना आणि ती चेंबूर रोड क्रमांक 11 परिसरात आली असताना अचानक जे झाड आहे ते उन्मळून थेट या बसवर पडलेलं आहे, या स्कूल बसवर। प्राथमिक जी माहिती मिळते सध्या, ज्याच्यामध्ये 10 मुलं आहेत ती जखमी झालेली आहेत आणि या सर्व मुलांना आहे ते या बसमधनं बाहेर काढून नजीकच्याच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहित आहे की जेव्हा पावसाळा येतो त्यावेळेला पालिका प्रशासनाकडून नेहमी वृक्षांची जे धोकादायक झाडं असतात ती तोडली जात असतात, परंतु अनेक अशा घटना घडत आहेत सध्या की या पावसाळ्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटल्यावर अशा प्रकारे झाडे कोसळतात आणि जीवितहानी झाल्याच्या या घटना आहेत त्या समोर येत आहेत। त्यामुळे पालिका प्रशासनाने आता सुद्धा या संपूर्ण प्रश्नावर गंभीरतेने दखल घेणं गरजेचं आहे। सध्या तरी जी प्राथमिक माहिती मिळते या प्रकरणामध्ये की 10 मुलं आहेत ती गंभीर जखमी झालेली आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। अमोल, एकूण किती मुलं या बसमधनं प्रवास करत होती, त्या संदर्भात काही माहिती आहे का? कुणाला काही इजा झाली आहे, आणखी कुणी गंभीर आहे, या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच जेव्हा पोलीस प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं होतं, स्थानिक तिकडचे नागरिक होते, त्यांनी जेव्हा ही घटना पाहिली त्यावेळेला प्रायोरिटीने या संपूर्ण शाळेत स्कूल बसमधल्या मुलांना आहे ते बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। सध्या जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये 10 मुलं जखमी झालेली आहेत, एवढीच माहिती सध्या तरी आपल्याकडे आलेली आहे। उर्वरित जी माहिती आहे ती चेंबूर पोलिसां नक्कीच थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचवतील। अमोल, तिथे घटनास्थळी सध्या पोलिसांचं एक पथक पोहोचलेलं दिसतंय, बचाव कार्य सुरू आहे, झाड हटवण्याचं काम सुरू आहे, त्या संदर्भात काही माहिती? नक्कीच ज्या वेळेला ही घटना घडलेली होती तेव्हा खरं तर सुरुवातीला स्थानिक जे तिकडनं रस्त्यावरून प्रवास करत होते त्यांनी या जी स्कूल बस होती त्या ठिकाणी लगेच धाव घेतली आणि इथल्या स्कूल बसमधल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर इथल्या स्थानिक नागरिकांनी थेट चेंबूर पोलिसांना आहे या संदर्भात माहिती दिली। पोलिसांचं तसेच पालिकेची जी आपत्कालीन विभागाची टीम आहे ती देखील आता घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि सध्या या बसमध्ये आणखी कोणी मुलगा कुठला विद्यार्थी राहिला आहे का याचा देखील जो कानोसा आहे तो घेतला जातोय। सध्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत मिळत आहे ते विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना थेट ज्या नजीकच्या रुग्णालयांमध्ये आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। निश्चितच अमोल, पाहतोय आपण जवळपास 10 शाळकरी मुलं यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। खरं तर आता पावसाळा सुरू आहे, पुढच्या काळात भविष्यात अशा पद्धतीच्या घटना मुंबईमध्ये परिसरात घडू नयेत, त्यामुळे आधीच खबरदारी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर दरवेळी जेव्हा पावसाळा येतो त्याच्या आधी मान्सून पूर्व तयारीला पालिका प्रशासन कामाला लागत असते, त्यावेळेला वृक्षांची छटाई देखील मोठ्या प्रमाणात केली जात असते। तसेच धोकादायक जी झाडं असतात जी वादळ वाऱ्यामध्ये उन्मळून पडू शकतील अशा झाडांना देखील त्या ठिकाणी त्यांची कटाई केली जात असते, परंतु अनेक वेळा अशी परिस्थिती असते की स्थानिक नागरिकांकडून तक्रारी करून देखील पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असतं। त्यामुळे आता हे नेमकी परिस्थिती या ठिकाणी कशा प्रकारे उद्भवलेली आहे, हे झाड नक्की धोकादायक होतं की या सोसाट्याचा वारा सुटल्यावर मुळे हे झाड उन्मळून पडलं आहे हे पाहणं आता गरजेचं असणार आहे। नेमकी या संपूर्ण प्रकरणामध्ये चूक कोणाची आहे याची देखील निश्चितच पुढे चौकशी केली जाईल, परंतु सध्या तरी या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीने ही मुलं जखमी झालेली आहे ही बातमीच तेवढी संवेदनशील आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाने यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी नक्कीच काही हालचाल करतील आणि अशा प्रकारे ही जी झाडं आहेत मुंबई परिसरातील जी धोकादायक त्याच्यावर काहीतरी उपाययोजना राबवतील अशीच अपेक्षा आपल्याला
बाळगावी लागली. अमोल, हे सर्व जे मुलं आहेत हे कुठल्या शाळेतले होते त्या संदर्भात काही माहिती आहे का? कारण ही लहान मुलांवर हा सगळा प्रकार ओढवलेला आहे, प्रसंग ओढवलेला आहे, त्यामध्ये अनेक मुलं जखमी झालेले आहेत, त्यांच्या पालकांना है ना, जुना जो झाड़ है वो सब जाने दो, कितने लोग का जान लेने वाला है ये बड़ा बड़ा उधर भी है। हाँ, कितना बार एप्लीकेशन देना पड़ता है, वो लोग को मालूम नहीं होता है। रेस्क्यू ऑपरेशन संपूर्णपणे पार पडेल त्यावेळेलाच आपण समजू शकेल की नेमकी ही शाळा कुठली होती आणि ही नेमकी मुलं कुठल्या इयत्तेची वगैरे होती या संदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. अमोल, आता तिथल्या काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार स्थानिक लोकांनी अशी जी जुनी झाडं आहेत ती पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे ती हटवावीत अशा प्रकारची निवेदनं दिली गेलेली होती, मात्र त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. नक्कीच, जर आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पालिका प्रशासनाकडून नेहमी अशा प्रकारच्या मोहिमा हाती घेतल्या जातात, परंतु अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांकडून जरी माहिती दिली जात असते, तक्रारी केल्या जात असतात वेळोवेळी की ही झाडं धोकादायक आहेत, परंतु तरी देखील अनेक वेळा पालिका अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असतं. अनेक वेळा अशा प्रकारच्या परिस्थिती देखील उद्भवत असतात की खाजगी जागेमधील जी झाडं आहेत ती तोडण्याची नेमकी जबाबदारी कोणाची आहे? तिथल्या स्थानिक जो खाजगी त्या जागेचा मालक आहे किंवा पालिका अधिकारी याच्यामध्ये देखील. अमोल थोडंसं थांबवतोय. उपमहापौर संजय घाडी सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरनं जोडले गेलेले आहेत. संजयजी, अत्यंत लहान मुलांवरती खरं तर हा कठीण असा प्रसंग ओढवलाय. तुम्हाला या संदर्भात काय अधिकृत माहिती मिळाली आहे? कारण 10 मुलं यामध्ये जखमी झाली आहेत असं समजतंय. नाही, आपल्याकडून आता मला माहिती मिळाली. आपण ज्यावेळेला माझं प्रतिक्रिया घेत आहे त्यावेळेस आपण सांगितलं की 10 मुलं याच्यामध्ये जखमी झालेली आणि खाजगी बस आहे आणि या बसवरती खाजगी जागेतून मला वाटतं ते झाड असलेलं पडलेलं आहे अशा प्रकारची माहिती आपल्या वार्ताहराकडून मिळालेली आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. झाड कुठच्याही क्षेत्रामधले असू दे, खाजगी असू दे किंवा महानगरपालिकेचं असू दे, अशी दुर्घटना घडणं म्हणजे एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शेवटी निसर्ग आहे, निसर्गाच्या तरी देखील मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण मुंबई शहरामधील रस्त्यालगतची झाडं आहेत त्यांच्या फांद्या छाटण्याचं काम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केलेलं आहे आणि काही झाडं उन्मळून पडत असतात आणि त्याची देखील दक्षता मुंबई महानगरपालिका घेत असते आणि या घटनेमध्ये जे दुर्दैवी पद्धतीने जखमी झाले आहेत त्यांच्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुंबईच्या महापौर यांना देखील मी त्वरित कळवून त्यांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल याची देखील काळजी घेतो. संजयजी, लहान लहान चिमुकले मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांचं कुटुंबीय पालक हे निश्चितच आता चिंतेमध्ये असतील. 10 मुलांना यामध्ये जखमी झालेले आहेत ते आणि त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत असं समजतंय. मात्र त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल? अत्यंत कठीण असा हा प्रसंग असणार आहे त्यांच्यासाठी. नाही, 100% कुठचंही लहान असू दे किंवा मोठं मुलं असलं तरी ते आपल्या आई वडिलांसाठी प्रिय असते आणि त्याच्यावरती अशा प्रकारची घटना घडणे, त्याच्या जीविताला कुठच्याही प्रकारची इजा होणे हे अतिशय क्लेशदायक असते. मुंबई महानगरपालिका आणि आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आणि मुंबईचं महापौर या नात्याने आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व सदैव आणि ताकदीनिशी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. याबाबतची सर्व सविस्तर घटना आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना देखील मी आता दूरध्वनीवरून त्वरित कळवतो आणि त्यांच्या या बाबतीमध्ये लक्ष वेधतो. ठीक आहे. संजय घाडीजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.